श्री गुरुचरित्र अध्याय 11। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीये नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार जाहले कैसी, विस्तारोनिया आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती। सिद्ध म्हणे ऐकवत्सा, अवतार झाला श्रीपाद हर्षा। पूर्वी वृत्तांत ऐकला ऐसा, कथा सांगितली विप्र स्त्रियेची। शनी प्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होती गुरु उपदेशी। देह वासना असता तियेशी, पंचत्व पावली तये वेळी। झाला जन्म पुढे तीसी, कारंज नगर उत्तर देशी। वाजस नय्य शाखेशी, विप्रकुळी जन्मली। जातक वर्तिले तियेसी, नाम अंबा भवानी ऐसी। आरोपिले स्नेहीसी, माता पितेरी परियेसा। वर्धता माता पित्या गृही, वाढली कन्या ती स्नेही। विवाह करिता महोत्साही, देती विप्रासी तेची ग्रामी। शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जाण। त्यासी दिधली कन्या दान, अति प्रीती करुणी। तया माधव विप्रा घरी, शुभाचारे होती नारी। वासना तिची पूर्वापरी, ईश्वर पूजा करीत असे। पूजा करी ईश्वरासी, दंपती उभय वर्ग मनोमानसी। प्रदोष पूजा अतिहर्षी, करीती भक्ती पुरस्कर। मंदवारी त्रयोदशी, पूजा करीती अति विशेषी। तव वत्सरे झाली षोडशी, अंतर्वत्नी झाली ऐका। मास तृतीय पंचमेशी, उत्साह करीती अनेक हर्षी। उत्तम डोहाळे होती तियेसी, ब्रह्मज्ञान बोलतसे। करीती उत्साह मास साती, द्विज करी सीमंती। अक्षवाणे ओवाळीती आरती, सुवासिनी मिळवणी। ऐसे क्रमिता नवमासी, प्रसूत झाली शुभ दिवसी। पुत्र झाला म्हणून हर्षी, निर्भर होती माता पिता। जन्म होताची तो बाळक, ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक। पाहुनी झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणोनी तये वेळी। जातक धर्म करी तो ब्राह्मण, विप्रांसी देत दक्षिणा दान। ज्योतिषी सांगती सुलक्षण, लग्न सत्वर पाहुनिया। सांगती ज्योतिषी त्या द्विजासी, मुहूर्त बरवा असे विशेषी। कुमर होईल कारणिक पुरुषी, गुरु होईल सकळिका। याचा अनुग्रह होईल ज्यासी, तो वंद्य होईल विश्वासी। याचे वाक्य होईल परिस, चिंतामणी याचे चरण। अष्टही सिद्धी याचे द्वारी, वोळगत राहीतील निरंतरी। नवनिधी याच्या घरी, राहती ऐक द्विजोत्तमा। न होती यासी गृहिणी सूत, पूज्य होईल त्रिभुवनात। याचे दर्शन मात्रे पतित, पुनीत होतील परियेसी। होईल हा अवतार पुरुषी, आम्हा दिसतसे भरवशी। संदेह न धरावा मानसी, म्हणून करीती नमस्कार। म्हणती समस्त द्विजवर, सांगती जनकासी उत्तर। याचेनी महादैन्य हरे, भेणे न लगे कळिकारा। तुमचे मनी जे जे वासना, सर्व साधेल निर्गुणा। याते करावे हो जतना, निधान आले तुमच्या घरा। ऐसे जातक वर्तवोन, सांगता झाला विद्वज्जन। जनक जननी संतोषण, देती दान वस्त्राभरणे। सांगोनी गेले ब्राह्मण स्तोम, माता पिता अति प्रेम। दृष्टी लागेल म्हणून विषम, लिंबलोण ओवाळिती। व्यवस्था भाकली नगरात, अभिनव आजी देखिले म्हणत। उपजता बाळ ओंकार जपत, आश्चर्य म्हणती सकळ जन। नगलोक इष्टमित्र, पहावया येती विचित्र। दृष्टी लागेल म्हणून मात्र, माता न दाखवी कवनासी। माया मोहे जनक जननी, बाळासी दृष्टी लागेल म्हणून। अंगारा लावती मंत्रोणी, रक्षा बांधिती कृष्ण सुते। परमात्म्याचा अवतार, दृष्टी त्यासी केची संचार। लौकिक धर्म ममत्कार,
माता पिता संरक्षिती वरतता बाळ येणे परी दिवस दहा झालिया परी नामकरण पुरस्सरी ठेविला ता झाला जनक द्विजोत्तम शालग्राम देव म्हणत जन्म नाम झाले ख्यात नाम न हरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करती प्रीती करी माता म्हणत असे येरी न पुरे क्षीर बाळकासी पतीसी म्हणे तये वेळा स्तनी दूध थोडे बाळा एखाती मिळवा का अबळा स्तनपान देवऊ अथवा आणामेशी एक आपुले स्तने न शमे भूक ऐकोनी हास बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य कर स्तनी स्पर्श होताची कर 32 धारा वाहे शिर क्षीर वस्त्र भिजोनी विचित्र वाहो लागे भूमीवरी विस्मय करीती जनक जननी प्रगटन करीती गौप्य गुणी नमन करीती बाळका चरणी माता होय खेळविती पाळण्या राहुणी बाळकासी पर्यंदे गायती हर्षी नराहे बाळक पाळनेसी सदा खेळे महीवरी वर्धे बाळ येणे परी माता पिता ममत्कारी वर्धता झाला संवत्सरी न बोले काय कळवनासवे माता बोलवी कुमरासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करीतसे मानसी मुखे होईल म्हणोनी पुसती जाण ज्योतिषासी म्हणे बोलणे कामयासी उपाय असेल यास विशेषी म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतेसी अर्कवारी अश्वत्थ पर्णेसी अन्न घालावे तिन्ही वेळा एक म्हणती होईल मुखे यासी शिकवावे बरव्या विवेके बाळ बोल बोलू शिके म्हणून सांगती विनोदे हासोनी ओंकार उच्चारी बाळ आणि कनेणे बा बोल केवळ विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी ऐकतो बोल सकळ जानुनी न बोले कवन्या गुणे काही केलिया न बोले सुत चिंता करिता ती माता पिता पुत्रासी जागली वर्षे 7 मुका झाला दैव योगे 7वे वर्ष कुमरासी योग्य झाला मुंजीसी पुस्ताती समस्त ब्राह्मणासी केची करावे म्हणोनिया विप्र म्हणता तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयनावे केवळा अष्टवरुषे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशाचे बो कवणे रीती मुकासे हा निश्चिती कैसे देव झाले आम्हा कैसे दैव जाहले आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवासी पूजले वाया झाले म्हणतसे ईश्वरे तरी दिधला वरू सुलक्षण झाला कुमरू न बोले आता काय करू म्हणून चिंता शिवासी एकची बाळा मुचे कुशी आणि कन देखो स्वप्नेसी वेष्टिलो होतो आम्ही हर्षी आशी आमुते रक्षील म्हणोनी नव्हेच आमुचे मणीचा वास पुत्र झाला निर्वाण वेश कायवर दिधला त्या महेशे शनी प्रदोषी पूजिताम्या ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा जवळी येऊनी बालक संबोखित मातेसी घरात जाऊनी तये वेळा घेऊनी आला लोखंड संबळा हाती धरताची निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी आणोनी देतसे मातेसी विस्मय करी बहुवसी बोलावुनिया पतीसी दाविती झाली तये वेळी गौप्य करिता तये वेळा मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाळ लीला आणि कलोह हाती देती अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हेमी विश्वास धरिती मनोमनी मनोधर्मी होईल पुरी पुरुष कारणिक मग पुत्रा ते अलिंगोनी विन्विता ती जनक जननी तू तारका शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपका तुझे नि सर्वस्व लाधले
बोलता आम्ही नाही ऐकले, अज्ञान मायेने विष्टिले, भुके ऐसे म्हणो तुझ. आमुचे मनीची वासना, तुवा पुरवावी नंदना, तुझे बोबडे बोल आपणा, ऐकवावे पुत्र राया. हास्यवदन करी बाळ, यज्ञोपवीत दावी गळा, कटी दावी मौंजी स्थळा, म्हणून दाखवी मातेसी. संज्ञा करोनी मातेसी, दावी बाळक संतोषी, मुंजी बांधितासी आपणासी, येईल म्हणे बोल सकळ. माता पिता संतोषती, विद्वांस ज्योतिषी पाचारिती, व्रतबंध मुहूर्त लग्न पाहती, सर्व आयती करीते झाले. केली आयती बहुता परी, रत्न खचित अलंकारी, माया मोहे प्रीती करी, समारंभ करिताती. चतुर्वेदी ब्राह्मण येती, शाखा परत्वे वेद पडती, इष्ट सोयरे दाईज गोत्री, समस्त आले तया भवना. नाना परीचे शृंगार, उभारिले मंडपाकार, आनंद करीतसे द्विजवर, अपार द्रव्य वेचितसे. नगर लोक विस्मय करीती, मुखपुत्रासी एवढी आयती, द्विजा लागली असे भ्रांती, वृथा करतो द्रव्यापुले. इतुके वेचुनी पुत्राशी, व्रतबंध करील परियेसी, गायत्री केची उपदेशी, करील आचार कवणेवरी. एक म्हणती हो का भलते, मिष्ठान्न आम्हासी मिळते, देकार देतील हिरण्य वस्त्रे, चाड नाही त्याचे मंत्रा. ऐसे नाना परीचे लोक, विचार करती अनेक, माता पित्या अत्यंत दुःख सुख, देवदेवक करिताती. चौल कर्म ये रे दिवशी, भोजन चौल मणीशी, पुनरभ्यंग करुणी हर्षी, यज्ञोपवीत धारण केले, मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविती द्विज समस्त, सहभोजन करावया माता, घेऊन गेली मंदिरात. भोजन करुणी माते सवे, निरोप घेतो एको भावे, मुंजी बंधन से करावे, म्हणून आला पित्या जवळी. गुह्योक्त मार्गे मौंजी देखा, बंधन केले त्या बाळका, सुमुहूर्त आले तत्काळिका, मंत्रोपदेश करिता झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेसी, उपदेश देती परियेसी, बाळ उच्चारी मनोमानसी, व्यक्त न बोले कवना पुढे. गायत्री मंत्र कुमरासी होता, भिक्षा घेऊन आली माता, वस्त्रभूषणे रत्न खचिता, देती झाली तया वेळी. पहिली भिक्षा घेऊन करी, आशीर्वचन देती नारी, बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी, आचार धर्म वर्ततसे. पहिली भिक्षा येणे परी, देती झाली प्रीती करी, अग्नी मिळे पुरोहितम उच्चारी, ब्रह्मचारी तया वेळी. दुसरी भिक्षा देता माता, उच्चार केला यजुर्वेद इत्वे इशेस्त्वा, लोक समस्त तटस्था, माथा थुकिती तये वेळी. तिसरी भिक्षा देता माता, म्हणे सामवेद पढे आता, अग्न आया ही गायन करीत, तिन्ही वेद म्हणत असे. सभा समस्त विस्मय करी, पहाती हर्ष निर्भरी, मुके बोले वेदचारी, म्हणती होईल कारणिक. या ते म्हणो नये नर, होईल देवाचा अवतार, म्हणून करीती नमस्कार, जगद्गुरु म्हणून. इतुक्यावरी तो बालक, मातेसी म्हणतसे ऐक, तुवा उपदेश केला एक, भिक्षा माग म्हणून. नवती बोल तुझे मिथ्या, निर्धार राहिला माझी या चित्ता, निरोप द्यावा आम्हा त्वरिता, जाऊ तीर्थे आचरवाया. आम्हा आचार ब्रह्मचारी, भिक्षा करावी घरोघरी, वेदाभ्यास मनोहरी, करणे असे परियेसा. ऐकोनी पुत्रांचे वचन, दुःखे दाटली अति गहन, बाष्प निघता ती लोचनी, आली मूर्छना तये वेळी. निर्जीव होणी क्षणेक, करीती झाली महाशोक, पुत्र माझा तू रक्षक, म्हणून केली आशा बहु. आमुते रक्षिसी म्हणून, होती आशा बहुमनी,
न बोलसी आम्हा सवे याची गुणी मुखे म्हणवेसी आपणासी न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल ईश्वर पूजा आले फळ म्हणून विश्वास केला मी ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ते बाळिका अलिंगोनी कुमारका कृपा भाकी तये वेळी ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको खेदवू अंतःकरण आम्ही करणे तेची असे तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करत येईल मनोभावेसी तू आराधिता शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणोनी मस्तकी ठेवती कर मग तिसी जाहाले जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता जाहली विस्मित श्रीपाद श्री वल्लभ स्वरूपता दिसतसे तो बाळक देखुनी माता तये वेळा नमन केले चरण कमळा श्रीपाद उठवुनी अवळिला सांगती गौप्य अवधारी ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी ओ गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्थो कारण असे बहुता म्हणून निरोप मागती येणे परिजनिनी येशी गुरुमूर्ती सांगे विनयेसी पुनरपि विनवी पुत्रासी ऐका श्रोते एकचित्ते पुत्रासी विनवी तये वेळ माते सांडुनी तुम्ही जरी जाल आणिक कधी न देखो बाळ केवी वांचू पुत्र राया धाकुट पर्णी तुम्ही तापस धर्मी कवण आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आश्रमावे ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी गृहस्थ धर्म बरा मुख्य सेवान प्रस्थ तदनंतरा घडती पुण्य परंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होई अति समर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचर्य मार्ग सा ऐका पठन करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थेनिका पुत्राधिक लाभावे यज्ञाधिक कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी संन्यास असे मुख्या अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी मनीची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य से ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान ऐक नामधारका सुमन म्हणून सांगे सिद्ध मुनी गंगाधराचा नंदन विनवितसे नमून ते परीसा श्रोते जन श्री गुरु चरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करुणी टीका सांगतसे सरस्वती गंगाधर इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु नरहरि बाळचरित्र लीला वर्णनम नाम एकदशोऽध्यायः श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 107 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।